कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येत आहेत आणि ते मिसळ कट्टा या कार्यक्रमात खरं तर सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याची जय्यत तयारी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्या तयारीचा आढावा आपण सध्या घेतोय. खरं तर हॉटेल पॅव्हेलियन या ठिकाणी 1000 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी बसतील, निमंत्रित बसतील अशी व्यवस्था आहे ती भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अगदी तज्ज्ञ आणि कोल्हापुरातील प्रतिष्ठित नागरिक जे आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि याची तयारी आपण पाहतोय की खरं तर कोल्हापूरची झणझणीत मिसळ ही देशभर फेमस आहे, देशभर नंतर जगभर फेमस आहे आणि याच मिसळीचा आस्वाद जे आहे ते आता देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. आपल्यासोबत खासदार धनंजय महाडिक आहेत. त्यांना विचार की नेमकी तयारी कशी सुरू आहे, काय सांगाल? तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. एकीकडे महापालिका निवडणुकी, दुसरीकडे झणझणीत मिसळ आज मुख्यमंत्री खाणार आहेत. कोल्हापूरकरांना मुख्यमंत्र्यांचे काय नेमकं आज संदेश देणार आहेत? महापालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये एक अभूतपूर्व अशी महायुती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची झालेली आहे. अंतिम टप्प्यामध्ये प्रचारासाठी वेगवेगळे कल्पना असतात, मोठमोठ्या सभा, रॅली, रोड शो. परंतु यावेळी या सगळ्याला फटा देत एक वेगळा कन्सेप्ट कोल्हापूरच्या मिसळ कट्ट्यावरती तर आज त्यांचा टॉक शो होणार आहे. या प्रभागात इथं दालनामध्ये शहरातील 1,500 ओपिनियन मेकर्स, इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट अशा लोकांना इथं निमंत्रित केलेलं आहे. 40 ठिकाणी शहराच्या 81 भागामध्ये स्क्रीन्स लावलेले आहेत. प्रत्येक स्क्रीनपाशी 2-2 हजार लोक तिथं हा कार्यक्रम बघतील. कोल्हापूर संदर्भात कोल्हापूरकरांचे जे प्रश्न आहेत ते आज त्यांना इथं विचारले जातील आणि कोल्हापूर संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या काही कल्पना आहेत त्या इथं आपल्याला ऐकायला मिळतील असा मला विश्वास आहे. खरं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा टॉक शो आहे, नेमकी मुलाखत कोण घेणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागली, काय सांगाल? हे सुद्धा पारंपरिक पद्धतीला फाटा देत. नेहमी टॉक शो म्हटलं की कोणतरी संपादक मुलाखत घेतात, परंतु आज यूट्यूबर इन्फ्लुएन्सर यांना साहेबांच्या टीमकडून सांगण्यात आलेलं आहे. कृष्णराज धनंजय महाडिक एक यूट्यूबर आहेत, प्रसिद्ध महाराष्ट्रातले यूट्यूबर आहेत ते, आणि स्वप्नील राजशेखर हे कलाकार आणि यूट्यूबर सिने कलाकार आहेत. ते दोघं ही मुलाखत घेणार आहेत आणि साहेबांना जो कनेक्ट करायचा आहे तो यूथशी आणि सोशल मीडियाशी, या दोन्हीचा या माध्यमातून उपयोग होईल असं मला वाटतं. या दौऱ्यामध्ये खरं तर अंतिम टप्प्यात देवेंद्र फडणवीस येत आहेत. भाजपला, एकूण महायुतीला याचा किती फायदा होईल असं वाटतंय? कारण एकीकडे सतीश पाटील देखील या ठिकाणी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गेल्या अनेक वर्षे त्यांची या ठिकाणी सत्ता होती. कसा परिवर्तनाचा एक अजेंडा या ठिकाणी दिसून येईल, काय वाटेल? जे शब्द देतात ते पाळतात त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आणि याची प्रचिती पूर्वीही कोल्हापूरला आलेली आहे. कोल्हापूरचा टोल हद्द पार करणार म्हणून त्यांनी शब्द दिला होता कोल्हापूरकरांना. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे भागवून तो टोल इथून घालवलेला आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच देतो ते त्यांनी शब्द दिला होता, तोही पूर्ण झालेला आहे. त्यामुळं त्यांच्या शब्दाला खूप किंमत आहे, वजन आहे, मान्यता आहे. आणि आज ज्या कल्पना कोल्हापूर शहराच्या विस्तारासंदर्भात किंवा कोल्हापूर शहरातल्या लोकांना जे अपेक्षित आहे त्या प्रश्नांना ते उत्तर देतील आणि ते शब्द पाळले जातील. यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण कोल्हापूर शहराचं लक्ष आहे. ते शब्द देतील, ते पाळतील याचा मलाही विश्वास आहे. नक्कीच आपण पाहतोय खरं तर धनंजय महाडिक यांनी विविध विषयांना हात घातलेला आहे आणि त्या ठिकाणी खरं तर आज जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे तो यशस्वी करण्यासाठी आणि येणाऱ्या मतदानामध्ये कसं याचं कन्व्हर्जन होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.